श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात 4 दिवस गायब होऊन बघा. तुमची आठवण कोण ठेवतं का तेही तुम्हाला कळून जाईल. आपण कधी विचार केलाय का, आपण स्वतःला खूप महत्त्वाचं समजतो, पण खरंच आपण इतकं अपरिहार्य आहोत का? तेव्हा 4 दिवस दूर राहून बघा. लोक आपलं नावही विसरतील. हे सत्य कडू आहे, कारण वेळ कोणासाठी थांबवत नाही आणि जग सुद्धा कोणासाठीही बदलत नाही. झाड कोरडं झालं की पक्षी सुद्धा ठिकाण बदलतात. मग माणसाने का थांबावं? म्हणून श्रोते हो, इतरांसाठी जगताना स्वतःला कधी हरवू नका. आपली किंमत इतरांच्या मान्यतेवर नाही, तर स्वतःच्या अस्तित्वावर ठरत असते. आणि आणखी एक श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात आपल्याला कधी कधी असं वाटतं की कोणीच नको आपल्या आयुष्यात. एकटं राहिलेलं बरं. ना कुणाकडून अपेक्षा, ना कुणाच्या वागण्यानं मन दुखावण्याचा प्रश्न, ना कोणी कॉल केला नाही याची खंत, ना कोणी मेसेज केला नाही याची वाट पाहणं, ना कुणाच्या शब्दांनी मनात गोंधळ, ना कुणाच्या शांततेनं आतून तुटणं. एकटेपणात किमान इतकं तरी असतं, आपण स्वतःसोबत प्रामाणिक राहू शकतो. कोणाला समजावण्याची गरज नाही, कोणासाठी स्वतःला बदलण्याची सुद्धा गरज नाही. पण श्रोते हो, कधी कधी या शांततेत सुद्धा एक आवाज येतो, आणि तो आवाज हळूच विचारतो, खरंच एकटं राहणं इतकं सोपं आहे का? की आपण फक्त दुखावण्यापासून पळतोय, त्या दुःखापासून पळतोय. कारण मनाला माणसं हवीच असतात, फक्त योग्य माणसं, जे समजून घेतील, जे जपतील आणि कधीच गृहीत धरणार नाहीत. तोपर्यंत श्रोते हो, एकटं राहणं चुकीचं नाही, पण स्वतःपासून दूर जाणं मात्र हे नक्की चुकीचं आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एखाद्याच्या चुकीच्या चर्चा या जरा जपून करा, कारण ज्यांना तुम्ही भुंकून सांगता तीच लोक त्याला वाकून सांगत असतात. काही लोक एखाद्यासोबत बोलत नाहीत, पण दुसऱ्याकडून इतक्या काळजीने त्याची चौकशी करत असतात. एक वेळेस ते त्यांचं काम विसरतात, पण चौकशी मात्र नक्की करतात. उकिरड्यात लोळणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी आपण कचऱ्यात शिरायचं नसतं. आपलं गप्प बसणंच त्यांची लायकी ठरवते. आयुष्यभर काहीच केलं नाही तरी चालेल, पण ज्यांनी विनाकारण बदनामी केली त्यांचा पूर्णपणे कार्यक्रम लावल्याशिवाय मागं हटायचं नसतं. गळ्यात माळ आणि पोटात काळ असंच असतं काही लोकांचं. मुंगसाचं तोंड पाहिलं की दिवस चांगला जातो असं म्हणतात, पण आयुष्यात अशी काही मुंगूस तोंडाची असतात ज्यांना पाहिलं की तळपायाची आग मस्तकात जाते. दुसऱ्याला नावं ठेवताना आपली स्वतःची काय लायकी आहे हे बघूनच दुसऱ्याला नावं ठेवावी. उगाच लय धुतल्या तांदळासारखं असल्यागत माणसानं वागू नये. स्वतःची चूक झाकण्याकरता दुसऱ्यावर केलेले आरोप हे कधीच तुमचा मोठेपणा सिद्ध करत नाहीत. त्यावरून तुमची नालायक वृत्ती आणि लायकी मात्र समजते. संगत म्हणजे फक्त सोबत नाही, ते आपल्या आयुष्याचा आरसा असते. चांगल्यासाठी माणूस नकळत घडत जातो, विचार शुद्ध होतात, वागणं सौम्य होतं आणि आयुष्याला योग्य दिशा मिळते. अशा लोकांच्या सहवासात आपण स्वतःची चांगली आवृत्ती बनत जातो. पण वाईट संगतीचं गणित हे वेगळं असतं. तिथं चुकीचंही बरोबर वाटायला लागतं, सवयी बिघडतात, विचार गढूळ होतात आणि हळूहळू माणूस
स्वतःपासूनच दूर जातो. आधी जात बघायची, नंतर घरचं बॅकग्राऊंड बघायचं, नंतर उंची आणि रंग बघायचा, नंतर घेण्या देण्याचा विषय करायचा आणि लग्नात म्हणायचं, जोड्या तर देव बनवतो. वेळेवर न भेटलेल्या गोष्टीची किंमत ही नंतर शून्य झालेली असते. सत्कर्म हाच देव असतो. देव देवळात असता तर कधीतरी सापडला असता, देव भक्तीत असता तर पावला असता. देव सर्वत्र आहे पण तो दिसत नसतो. ज्यासाठी देव शोधायचा तेच काम केलं तर देव शोधावा लागत नाही. देव प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं केलेल्या कामात मात्र नक्कीच असतो, कारण कर्म हाच देव असतो. खूप श्रीमंत सासर भेटणं म्हणजे सुख मिळेलच याची शाश्वती नाही. कष्टानं कमावून भाड्याच्या घरात राहणारा असला तरी चांगला, पण सुखात ठेवणारा असावा. जर स्त्रीला मृत्यू तारीख, दिवस, वेळ हे सगळं माहीत असतं तर ती जाता जाता 4 दिवसाच्या भाकऱ्या सुद्धा ती करून गेली असते. माणसाला घरच्या देवाऱ्यावर डोकं ठेवायला वेळ नसतो आणि लांबच्या मंदिरात दर्शनासाठी रांगा लावतात. श्रद्धा अंतरानं नाही तर मनाच्या प्रामाणिकतेवरती असते. देवाची पूजा करण्याचा, देवाचा धावा करण्याचा कोणताही सिद्धांत नियम नाही. देव त्या प्रत्येक हृदयाचं ऐकतो जे निरागस, पवित्र आणि प्रामाणिक असतं. कितीतरी स्वप्न, इच्छा, आकांक्षा सोबत घेऊन सूर्य मावळतीला जातो आणि एका नव्या उत्साहाचं, आनंदाचं, कोणत्याही संकटात पुन्हा उभं राहण्याचं कसब प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्यासाठी पुन्हा नव्यानं उगवतो. प्रत्यक्ष पराभव हा रणांगणात कधीच होत नसतो, तो आपल्या मनात झाला की प्रत्यक्ष रणांगणाची आवश्यकता ही भासत नाही. म्हणूनच मनाचं श्रेष्ठत्व हे महत्वाचं असतं. आपलं मनोबल महत्वाचं आणि आपलं सिद्धत्व सुद्धा. आपला आनंद आपणच मिळवायचा असतो. इतरांचं वागणं हे इतरांचं आहे, आपलं नसतं. पाठिंबा देणारी लोक कमवा, मग ते बाहेरचे असले तरी चालतील, कारण आपली माणसं पाठिंबा देण्यापेक्षा जास्त आपल्या पाठीमागे चर्चा करण्यात पुढं असतात.